नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे आपलं. तर मित्रांनो, आजचा आपला प्रवास असणार आहे बँगलोर ते मुंबई. मुंबईमध्ये आपल्याला कट्टाई नाक्याला जायचं आहे, डोंबिवलीच्या इथे. आपण सध्या बेंगलोरमध्ये भरतोय. बेंगलोरला पण व्हाईट फील्डला आलेलो आहे आणि व्हाईट फील्डला आलोय, पण आता इश्यू असा आहे की आपली गाडी आहे पॅक, ताडपत्री बांधलेले आहे. तर कंपनीचं रिक्वायरमेंट आहे की आपल्याला पॅनेल लोड करायचे आहे, तर खोलावी लागेल. आपली अशी पॅक आहे पूर्ण, पण आता पार्टीचं म्हणणं आहे की गाडी ओपन करायला लागेल, कारण पॅनल लोड करायचे आहेत. हायड्राने क्रेनने पॅनल लोड होणार आहेत, त्यामुळे आपली चारी बाजूने अशी पॅक आहे गाडी. ते आपण पटकन खोलून घेऊया. मित्रांनो, बघू शकता आपण गाडी ओपन केलेली आहे. पूर्ण आपण ताडपत्री काढलेली नाही, कारण पूर्ण काढली तर पुन्हा पण नेक्स्ट टाईम आपल्याला गाडी भरायची असेल त्यावेळी बांधताना एकट्याचे हाल होतात, खूप वेळ पण लागतो. त्यामुळं हे असे अर्धवट काढलेले. पुढच्या बाजूची मेन जाळी तशीच ठेवले आणि एवढी खोलले, म्हणजे परत आपल्याला पॅक करायची असेल तर एकट्याला जास्त त्रास होत नाही. तर जाऊया आता भरायला पुढे. पहिला काटा करून घेऊ. गाडी आता आपण काट्यावरती लावू, काटा करू. काटा झाल्यानंतर लोडिंगला घेतील गाडी. समोर काटा आहे. मित्रांनो, गाडी तर आपली लोड झालेली आहे, बघू शकताय. माल जे आपले हे मोठे क्रेन्स आहेत त्यामधलं एक क्रेन डिस्मेंटल करून त्याचं सामान आहे, सगळं वायरिंगचं मेंटेनन्स वगैरे अशा प्रकारे काही सामान आहे. त्यामुळे बांधायची वगैरे काही गरज नाही, कारण ही मोठी जे चॅनल आहेत ती बॉबिन आहे, ज्यामध्ये केबल राऊंड होते, ती बॉबिन आहे. बस अशा प्रकारे आता फक्त आपले 2 टायर तेवढे आतमध्ये टाकायचे आहेत. कोणतरी आलं सोबतीला, कारण फळका उघडू शकत नाही. फळका उघडलं तर बाकी सामान पडण्याची शक्यता आहे. बघू, माल झालाय लोड. आता पेपर करून घेऊ तयार. अशा प्रकारे बॉडीच्या आतमध्ये झालंय. वजन पण जास्त नसावं, कदाचित 2-2.5 टनाच्या आसपास असावं. तिकडची साईड संपले, त्यामुळे त्यांची एक क्रेन डिस्मेंटल केलेले, ती आपल्याकडे ठाण्याला जाणार आहे, कट्टाई नाक्याकडे. ही अशी साईड आहे, ही पूर्ण साईड झालेली आहे कंप्लीट. चला तर बघू आता. वजन एकदा काटा करू, किती वजन भरते बघू. मित्रांनो, गाडी तर आपली लोड झालेली आहे, बघू शकता. माल बॉडीच्या आतमध्येच बसला आहे, पण आता गाडी आता आपल्याला पॅक करावी लागणार आहे. बघा, आता परत ताडपत्री बांधून घेऊ. पण गाडीचे हाच इश्यू आहे, ताडपत्री खोला बंद करा, खोला बंद करा. चला सुरू करू. गाडी पॅक केले बघा. ह्यावेळेस आपण सेंटरचा पाईप नाही टाकलेला, अशीच आपण गाडी फक्त वरची ताडपत्री ओढून वरच्यावर बांधले, कारण त्यांची एक फ्रेम आहे ती थोडीशी वर येते, त्यामुळे मधला चॅनल काय व्यवस्थित बसत नाही, त्यामुळे अशीच ओढून बांधलेली. मित्रांनो, आपण आता हॉस्पिटलच्या रोडला लागलो आहे. हॉस्पिटलवरतून आपण आता सरळ एक्सप्रेस हायवेने टुमकुरला निघणार बाहेर. मगाशी पेपरमुळे जास्त लेट झालं निघण्यासाठी. आपल्याला कंपनीतून पेपर लवकर UA बिल वगैरे निघालं नाही, त्यामुळं निघायला पण खूप वेळ झाला. आणि कंपनीचा माणूस सोबत असल्याकारणाने आपल्याला व्हिडिओ पण काढता आला नाही पूर्ण. तर चला प्रवास पुढे चालू ठेवू आपण. बघू, प्लॅनिंग तर विचार तर असा आहे की आज रात्रभर जमेल तेवढी गाडी ओढायची आणि उद्या संध्याकाळपर्यंत गाडी कशी पोचते त्याचा प्रयत्न करू आपण मुंबईमध्ये, म्हणजे आपल्या घरी. जर 5-6च्या अगोदर जर आपण पोचलो तिकडे तर प्रयत्न करू गाडी खाली करण्यासाठीच. 14च्या दिवसामध्ये गाडी खाली झाली तर चांगलंच आहे. बघू, आता प्रयत्न चालू आहे. मित्रांनो, हॉस्कोटेचा तर आपला एक्सप्रेस वे संपलेला आहे. आता आपण टुमकुरला बाहेर पडतोय. आता टुमकुरच्या ब्रिज खालून आपण राईट घेऊ आणि आपला बेंगलोर पुणे हायवेला निघू. पूर्ण रात्रभर मित्रांनो गाडी चालवली आपण आणि सध्या आता निपाणीमध्ये पोचलोय. आणि पूर्ण रात्र घालवल्यानंतर दिवसाची सुरुवात बघायला बघा कशी भेटते. नजारा बघा तुम्ही, नजारा बघा. असा नजारा फक्त ड्रायव्हरांच्या नशिबी असतं काय.
नजारा बघा, नजारा. रात्रभर गाडी चालवल्यानंतर जो थकवा असतो तो असा नजारा बघितल्यानंतर पूर्ण गायब होतो. सध्या आपण निपाणीमध्ये पोहोचलोय. अजून तरी काही थकवा आलेला नाही. बघू अजून किती वेळ चालवण्याची आपली कॅपॅसिटी आहे. अजून तर झोप नाहीये. चला, सकाळचे वाजलेत बरोबर 7 आणि सूर्य देवता हळूहळू मान डोकावून बघत आहे. मित्रांनो, आता आपण बॉर्डरला पोहोचलोय महाराष्ट्राच्या. आणि इथून पुढे आता एवढी अशी काही गर्दी नाहीये. मोकळीच आहे बॉर्डर. नंबर पण पटकन आहे. खंबाटकी बोगद्याला पोहोचलोय आपण. नवीन खंबाटकी बोगदा. या बोगद्यामुळे अंतर खूप कमी झालंय रनिंगचं. ज्या ॲक्सिडेंट होण्याची जे मोठी कारणं होती जुन्या खंबाटकी बोगद्यातून जाताना जो उतार लागायचा त्यामुळे ते खूप मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे शक्यता ॲक्सिडेंटची. झाली तर खूप बरं होईल. ही फक्त जाण्याची येण्याची झाली म्हणजे घाट चढण्याची वेळ खूप वाचेल. काय व्ह्यू वाटतो. स्लोप आहे, एवढा जाणवत नाही पण आहे स्लोप. कारण गाडी गिअरमध्ये आहे. विदाउट ॲक्सिलेटरची आपली गाडी चालली आहे. नजारा बघा काय वाटतोय व्ह्यू. मित्रांनो, गाडी खाली करायला लावले बघा. हायड्राय हा लावून अशा प्रकारे गाडी खाली होणार आहे. आपली गाडी खाली होते. गाडीमधले सगळ्यात हेवी मटेरियल म्हणजे बघा ही केबलच आहे. जी मोठी केबल आहे सगळ्यात तीच सगळ्यात हेवी आहे. तिचे जवळजवळ एका केबलचंच वजन जवळजवळ 1.5 टनच्या आसपास आहे. आता ती केबल बाहेर काढायचीच कसरत चालू आहे. बघू आता कधी काढता येते. मित्रांनो, गाडी तर आपली खाली झालेली आहे. गाडी खाली झाली आणि पेपर पण आपल्याला रिसिव्ह मिळालेले. रिसिव्ह घेऊन आपण आता सरळ इथून घरी जाऊ. कारण इथून आता 10 किलोमीटरच्या अंतरावर आपलं घर आहे. तर आता आपण घरी निघू. चला तर मग भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.